हॅलो, नमस्कार. तर आजचा विचार त्या लोकांसाठी ज्यांना ओव्हर गिव्हिंगची फार सवय आहे. तर ऐका, सर्वात जास्त देणारा माणूस बहुतेक वेळा स्वतःच रिकामा राहतो. मग त्याने जास्त दिलेली वेळ असो किंवा त्याने जास्त दिलेलं प्रेम असो. जो सगळ्यांचे दुःख जाणतो, सगळ्यांचे दुःख उचलतो, तो मात्र रात्री स्वतःच्याच वेदनांशी एकटाच लढत असतो. ज्याने नात्यांच्या भिंती उभारून त्या टिकवून ठेवल्या, आज त्याच्याच डोक्यावर आपल्या लोकांचं छप्पर मात्र उरलेलं नसतं. सगळ्यांना सोबत घेऊन चालताना तो माणूस कुठेतरी मागे एकटाच पडलेला असतो. कारण जो कधी तक्रार करत नाही, तो सगळ्यांना नेहमी सगळ्यात सोपा वाटत असतो. तो समर्पणाच्या टाळ्या मागत नाही, पण तो आतून शांतपणे कुठेतरी तुटतोय, हे तुम्ही जाणून घ्यावं असं त्याला नेहमी वाटत असतं. आणि एक दिवस असा येतो जिथे खूप गर्दी असूनही तो एकटाच उरतो. पण तो एकटेपणा त्याची कमकुवतपणाची निशाणी नसते, तर ती आत्मशक्तीची सुरुवात असते. जो स्वतःसाठी उभा राहायला शिकतो, उभा राहायला लागतो, तो जगाशी खंबीरपणे लढू शकतो. त्यामुळे आज जर तुम्ही खूप काही देताय दुसऱ्यांना, तर तुम्ही स्वतःला त्या बाबतीत दोष देऊ नका. कारण जो खूप देतो, तोच एक दिवस स्वतःसाठी जगायला आणि लढायला शिकतो. आणि तेव्हाच त्याची शांतता ही त्याची ताकद बनते. तर द्यायची दानं तुम्ही ठेवा, पण कुठेतरी स्वतःसाठी हात नेहमी आकडता घ्या. मग ते भावनांसोबत असो किंवा पैशांसाठी असो. एकदा स्वतःचा पण विचार करायला शिका. थँक यू. बाय.